ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना सन 2023 महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील आडाव वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा कोरेगाव तालुका वकील संघाने केला निषेध, महसूल प्रशासनाला दिले निवेदन। खटाव तालुक्यातील व मायणी येथील विविध अडचणींसंदर्भात माजी आमदार डॉक्टर दिलीप याळगावकर यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांना दिले निवेदन। श्रीराम साखर कारखाना फलटणने दिनांक 1 ते 15 जानेवारी अखेर ऊस गाळपाचे 19,47,00,000 पेमेंट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केले जमा, प्रोजेक्ट मॅनेजर मानसिंग पाटील यांनी दिली माहिती। पाटण तालुक्यातील मोरणा गोरेघर व वांग मराठवाडी प्रकल्पाचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा। वाई विधानसभा मतदारसंघातील जलसंधारणाच्या कामासाठी 20 कोटीचा निधी मंजूर, वाई तालुक्याचे आमदार मकरंद पाटील यांनी दिली माहिती। माढा सिंचन प्रकल्पाअंतर्गत सर्कलवाडी तलावात पाणी सोडण्याच्या पाईपलाईनचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले भूमिपूजन। मान तालुक्यातील मसवड येथे पाणी चोरून नेणाऱ्या टँकरवर कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी। कृष्णा उद्योग समूहाच्या कर्मचाऱ्यांनी कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये केली स्वच्छता। मान तालुक्यातील दहिवडी येथील सिद्धनाथ पतसंस्थेत अपहार झाल्याचा माजी संचालक गिरीश कुलकर्णी यांचा आरोप। जातनिहाय जनगणना करा, खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रसिद्ध पत्रकाद्वारे प्रशासनाला सूचना। कराड आगार वाहतूक निरीक्षकपदी रामवीर यांची करण्यात आली नियुक्ती। खटाव तालुक्यातील वडूज येथे भर दिवसा घरफोडी, सुमारे 3 लाखाचा ऐवज चोरट्यांनी केला लंपास। वाई शहरातील हॉटेल धनश्री येथे तालुका काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली। महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त करण्यात आले अभिवादन। सातारा तालुक्यातील मर्डे येथे कविवर्य बासी मर्डेकर यांच्या निवासस्थानाचे नूतनीकरण व स्मारकाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आले उद्घाटन। अहमदनगर जिल्ह्यातील घटनेनंतर बार असोसिएशनने सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली संरक्षण देण्याची निवेदनाद्वारे मागणी। सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा येथे ग्रामसभेत हीन वागणूक दिल्याप्रकरणी माजी सरपंचावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा जिल्हा नियोजन भवनात पार पडली लीडकॉम आपल्या दारी कार्यशाळा। जावली तालुक्यातील मेढा येथील भैरवनाथ मंदिरात BM पार्टे पतसंस्थेतील ठेवीदारांची बैठक पार पडली। बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। कराड उपजिल्हा रुग्णालयात 68 बालकांवर करण्यात आली शस्त्रक्रिया। सातारा जिल्हा परिषदच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जलजीवन मिशन अंतर्गत वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या। अपयशाने न खचता यशाची पायरी चढणारी रत्ने। मान तालुक्यामध्येच नूतन उपजिल्हाधिकारी सोनल सूर्यवंशी यांचे मान तालुक्यातील डंगेरीवाडी येथे प्रतिपादन। वाई शहरातील रायवार पेठेत वृद्धाचा शॉक लागून मृत्यू, वाई पोलीस ठाण्यात घटनेची नोंद। सातारा शहरातील गोडवली येथील त्रिमूर्ती कॉलनीतला गटाराचा वाद पोचला नगरपालिकेत। अभियंता दिलीप चिद्रे यांच्या केबिनमध्ये नागरिकांनी घातला घेराव। सातारा तालुक्यातील नागठाण येथील महिलेचे दुकान पाडल्याप्रकरणी न्याय न दिल्याने BDOवर कारवाई करा।
रिपाई येथे जिल्हा परिषदमध्ये ठिय्या आंदोलन. कराड तालुक्यातील उमरज येथे कराड अर्बन बँकेचा ग्राहक मेळावा पार पडला. सातारा शहरातील घरकुल योजनेसाठी 5 लाख रुपये निधी मिळण्याची दलित महासंघाकडून पालकमंत्र्यांकडे मागणी. दलित महासंघ जिल्हाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पालकमंत्र्यांना दिले निवेदन. रयत शिक्षण संस्था बळकावण्याचा प्रयत्न हाणून पाडणार. नामदार महेश शिंदे यांनी कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे कार्यक्रमात दिली माहिती. धोमच्या पाण्यासाठी संघर्ष पेटला. फलटण खंडाळ्याला पाणी देण्याच्या शेतकऱ्यांचे कोरेगाव तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू. भूमी अभिलेख कार्यालय फलटण येथे कनिष्ठ लिपिकाला 7,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत सातारा जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांकडून तंबाखूजन्य पदार्थ करण्यात आले जप्त व आकारला दंड. पर्यटन वाढीसाठी कराड विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडिंगची कामे वर्षभरात पूर्ण करण्यास प्राधान्य देणार असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पीडित महिलांच्या तक्रारी त्वरित पोलीस स्टेशनला दाखल करण्याची RPI गवळी गटाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. सातारा तालुक्यातील कास येथील डोंगर कपाऱ्यात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली मागणी. सातारा शहरातील गोडवली तळ्याजवळील परिसरात पावसाळ्यात पाणी साठून होणारे नुकसान टाळण्यासाठी नगरपालिकेने उपाययोजना करावी. मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. सातारा जिल्ह्यातील 8 डेपोतून 359 जणांनी घेतला स्वस्त वाळू योजनेचा लाभ. सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडे यांनी दिली माहिती. सातारा शहरातील कलेक्टर कचेरीच्या पोलीस चौकीला नळ कनेक्शन द्या अन्यथा आंदोलन करू. रिपाई गवई गटाचे युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाड यांनी केली मागणी. मध्य रेल्वेची अभिनव सुविधा कोल्हापूर ते अयोध्या धाम केवळ 39 तासात होणार प्रवास. 13 फेब्रुवारीला सुटणार विशेष एक्सप्रेस.